मॉर्निंग सर्वांना. कसे तुम्ही सर्व? आम्ही पण छान मस्त मजेत. आजचा संडे स्पेशल काय मेनूकडे? चिकन खातेस आता? नाही, बिस्किट अजून एक बिस्किट थोडा चहा आणि हॅपी बिस्किट. इकडे हैप्पी खा रही है. हैप्पी और मैं क्या खा रही हूँ? पाव भाजी. कड़क पाव और काला चाय कड़क पाव या सर्वांनी खायला. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. रेल्वेची शायनिंग बघा, केसांना कसं बांधले घेतलेत तर. ओ ओ ओ हेलेली मागे टिक्का दिसतो. थोडा टिक्का. हे बघ. चला तर मग या चाय कडक पाव खायला. पावाला बघा कसं झालंय, फार करपून गेलायचा खाऊ पाव. ठीक आहे, खाऊया. मला सगळ्या नाश्ता पाणी तर जेवणाकडे आपण वळणार आहोत. जेवणाला संडे असल्या कारणाने काहीतरी चिकन मटन काहीतरी लागणारच आहे. निर्वीला चिकनशिवाय जमत नाही, कारण की एक दिवस तिचा ठरलेला असतो संडेचा. तिला चिकनच हवं असतं. चिकनच तिला हवं असतं. आणि इकडे मी मसाला करून घेते, कारण की गेले 3 दिवस ना सतत 3 दिवस लाईट नाही आहे. आता आहे भरोसा नाही, कधीही जाऊ शकते, म्हणून मसाल्याची तयारी करून घेते. इथे कांद्याला भाजायला टाकले गॅसवरती तव्याला आणि पटापट करून घेते. मसाला झाला म्हणजे टेन्शन नाही, मग मी मार्केटमध्ये जाऊन चिकन वगैरे आणू शकते, मग ती गोष्ट होऊ शकते. इकडे ना खोबरं मिरची त्याच्याबरोबर ना कढीपत्ता लसूण ह्या वगैरे सगळ्या गोष्टींना भाजून घेणार आहे. थोडासा फ्लेवर थोडा वेगळा येणार आहे आणि मी अशाच पद्धतीने बनवत असते. सो हा मसाला आता मी प्रिपेअर करते, बनवते आणि मिक्सरला लावून घेते. इथे ना आवाज काम चालू आहे घराचं, त्याच्यामुळे आवाज येतो. माझा आवाज येईल की नाही माहिती नाही आहे गाईस, पण सांभाळून घ्या. आता हे झाल्यानंतर मला मार्केटला जायचं आहे, मग ते आणल्यानंतर ते प्रिपरेशन करायचं. ठीक आहे, चला करूया. थंड करायला ठेवला होता, मे बी ना हा थंड होईल. आणि इकडे कोथिंबीर घेतलं, इकडे आलं घेतले धुवून, ते आता कट करूया आणि याच्यामध्ये टाकूया आणि मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. धुतलेत घरी, पण घाम परत इतका येतो ना, अक्षरशः नको वाटतं. ते धुतले पूर्ण पाणी झालं, इतकं गरम होतं. आता जाऊया मार्केटला, कारण की बाहेर ना पावसाचं वातावरण खूप आहे. सो वातावरण असल्यामुळे पाऊस पडू शकतो. 2-4 दिवस पाऊस पडला नाही आहे, जो एकदाच पडला भरमसाठ तो त्यानंतर. सो पावसाची नो गॅरंटी, त्याच्यामुळे मी जाऊन येते मार्केटला. सो हा बघा गोंड्या. अरे हा बघा गोंड्या. पावसाचं वातावरण आहे, पाऊस आहे जोरात. चालले मार्केट. पूर्ण ना काळोख केलाय. हा बघा पावसाचं वातावरण आमच्या. चिकन ना मस्तपैकी ना थोडे मोठेच पीस त्याने दिलेत. आपण थोडेसे ना बारीक करून घेऊया, बिकॉज एवढे मोठे काय जाणार नाही. इकडे लिंबाचा रस आपण टाकून घेणार आहोत थोडेसे बारीक पीस करून झाल्यानंतर. आणि तिकडे फोडणीला कांदा टोमॅटो वगैरे कापून ठेवला आहे. आपण बघूया काय करता येईल ते. ठीक आहे, चला तर मग. इथे बारीक चिकन करून घेतलं आहे मी. आता लिंबाचा रस आपण टाकून येतो. चला, कढई गरम झाली, थोडासा तेजपत्ता कढीपत्ता आणि जिरं टाकले. आता कांदे टाकून घेऊया. इकडे होईपर्यंत आपण इथे भात न शिजवून घेऊया. घेऊन गॅसवर. इकडे मसाला टाकला, हळद मीठ
आणि वाटलेला मसाला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं हे चिकन टाकून घ्यायचं आहे. गरम मसाला, नंतर चिकन मसाला, एव्हरेस्टचाच आहे. इकडे भात टाकूया. आता आपण हे चिकन टाकूया. कुठे इकडे बाहेर 2 आहेत ना, माझा हात नाही पुरत ना. अगं बाई मला वाकायला कालवण पण झालं आहे आपलं रेडी. ह्याला येते उकळी छान असं ना, तर्री आलेली आहे आणि स्मेल पण खूप भन्नाट येते. असं वाटतं ना आत्ता सूप पिऊन घ्यावा. इकडे भाकऱ्या पण माझ्या करून झालेल्या आहेत. आता आपण करूया सॅलडची तयारी. ठीक आहे. आणि भूक तर लागले मला खूपच आणि त्याच्यामुळे कसं पटकन बनवते आणि जेवून घेते. मला गोळीसुद्धा खायची आहे. जेवण झालेले रेडी. तांदळाची भाकरी आहे, इथे भात आहे इंद्रायणी, त्याच्याबरोबर सॅलड केलेलं आहे. त्याच्यामध्ये ना मी मीठ, मसाला, लिंबू, काकडी, टोमॅटो, गाजर आणि कांदा ह्याचं सगळं घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर अख्खा लिंबू पण आहे. त्याबरोबर इकडे कालवण असं एक डीप करण्यासाठी आहे आणि इकडे वाटीभर सूपसारखं म्हणजे कालवण आहे, जे मी खाता खाता त्याचा आस्वाद घेणार आहे. तर अशा प्रकारे पक्वान ज्याच्यासाठी आपण एवढा वेळ दिला होता. सो हे आहे रेडी जेवण. चला तर मग या जेवायला. पण जेवण करून घेऊया. जेवण झालं बढिया. तुला जर ताट दिसलं खायच्या हाताने घे, तुझं ताट घ्या. काय नाही, मला तर लागलं दूध. आमचा विचार नाही, आचार नाही, खाऊन घुसला लगेच. चला करून या. ट्वाईंग ट्वाईंग. खाली बसतं का? उद्याला मी ना चटणी बनवणार आहे बोंबिलची. काय सगळं घेतलं सकाळी. नको उतरू का मी विचारून जाऊ.
ऑप्शन भी दिया है, ये कम हो रहा है, फुल हो रहा है। लेकिन USB से ही चलेगा। हाँ, USB से चलेगा। ब्लूटूथ ऑन है। बाबा अरे बाबा, कितना बड़ा गर्दी है इसमें, बहुत बड़ा गर्दी। ही राजा सोनिया, चला उद्या इकडे गर्दी असेल या वडाला. मी आणायला गेलो होतो रिंग लाईट, जे माझं स्वप्न होतं, पण हे आता तात्पुरतं घेतलेले आहे, एवढी काय छान अशी ही नाही आहे. बट सध्याला तर मी हे घेतलेली आहे रिंग लाईट 12ची. आणि त्यानंतर मी मायक्रोफोन पण घेतलेला आहे मी वायरलेसचा, कारण की खरंच खूप गरज होती, आवाज ना असा कमी येतो. सो त्याच्यामुळे दोन्ही पण चालू क्वालिटी आहेत, बट घेतलेत मी ॲक्च्युली, कारण की मला तर हवंच होतं. निर्वी दाखव खोलून रिंग लाईट. निर्वीच्या हाताने आपण अनबॉक्सिंग करूया हळू. हे स्टँड मोबाईलचं लावायला. आपल्या स्टँडला लावायचं आहे, तेवाला मोठंवालं स्टँड आहे ना त्याला. असंच तो स्टँड, ह्या स्टँड त्याला लावायचा आणि मोबाईल तिथं ठेवायचा असं वाला. असं धरून हा मोबाईल इथं येणार आणि मग व्हिडिओ बनवायचा असं वाला. पप्पा आल्यानंतर ते होईल त्याचं, त्याशिवाय समजणार नाही आपल्याला. आणि हा वायरलेसचा ब्लूटूथ. सो हे घ्या. फायनली ते घ्यायला गेलो होतो. मला व्हिडिओज काढायचे होते, खूप दिवसांची इच्छा होती की मला रिंग लाईट घ्यायची. त्याला कनेक्शन लावायला लागेल काही, म्हणजे हे त्याच्यात थांबायला लागेल ते कनेक्शन. सो ती आज पूर्ण झाले फायनली, आणि ह्याच्यामधले व्हिडिओ आता कसे येतील ते बघा. आणि किती दिवस मी म्हणत होती मला रिंग लाईट घ्यायची, रिंग लाईट घ्यायची, रिंग लाईट घ्यायची. आता मला ह्याच्यासाठी काहीतरी वर्क करायचं आहे, बिकॉज ना इथे काहीच नाही, असं प्लॅटफॉर्म पूर्ण ना हे आहे. तर इकडे काहीतरी मला कपडापेक्षा म्हणायला गेलं तर ग्रास वगैरे असं काहीतरी डेकोरेशन मटेरियल असतं ना, वॉलवाला पेपर. सो त्याच्यासाठी, कारण इथे ना हे आहे खूप म्हणजे गडबडीत आहे आणि काहीच चांगलं करता येत नाही आहे, त्याच्यामुळे काहीतरी करावं लागेल. बट असो, ह्या वास्तूने तर खूप छान साथ दिली आणि सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या माझ्याबरोबर. निर्वीचा जन्म पण ह्याच घरातला आहे आणि ह्या घरामधून मला भरपूर साऱ्या गोष्टी मिळत गेल्या, ज्या माझ्या मनापासून मी मागत होते. त्या सगळ्या गोष्टी माझ्या सफल झाल्या, संपूर्ण झाल्या. सो ही वास्तू माझ्यासाठी खूप लकी आहे. त्याच्यामुळे म्हणजे घर म्हणायला गेलं तर भाड्यानेच आहे, रेंटवरती राहते मी, तर त्याच्यामुळे इथून खोलायचं. कसं खोलायचं? पप्पाला येऊ दे ना, मला पण नाही माहिती. इथून खोल ना. सो त्याच्यामुळे आणखीन एक गोष्ट म्हणजे आनंदाची दुसरी गोष्ट असेल, ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन नक्की तुम्हाला, कारण की हा व्हिडिओ पण खूप लेंदी होणार आहे. तर मी ही रिंग लाईट ना ते आले की ओपन करून दाखवते तुम्हाला, आणि कशी आहे काय ते नक्की कमेंट करून सांगा. ॲक्च्युली म्हणजे नुसती रिंग लाईट वेगळी मिळते आणि त्याचा स्टँड जो असतो तो वेगळा. मला वाटलं त्या रिंग लाईट बरोबर ते सगळं आलं. आता हे 450 रुपयाची नुसती रिंग लाईट आहे, तर मला वाटतं त्याचा हे पण येईल खाली स्टँड. तर ते म्हणाले मॅडम स्टँड वगैरे येत नाही, याच्यामध्ये फक्त रिंग लाईट तुम्हाला येणार. आणि मार्केटला जायला आता तर ती गोष्ट तर मी नेक्स्ट टायमाला मी नक्की सांगेन, पण नक्की ब्लॉग बघत चला, मला चांगला सपोर्ट करत चला. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान असं हे करा, मला लाईक खूप सारं करा. मुलगीला ऐकायला कमीच येते, कारण की मी सांगते तुमच्याबरोबर शेअर करते. याचं चार्जिंग कुठं आहे? ह्याच्यात आहे का कनेक्टिव्ह? हे बघा, हे आहे ते माईक ब्लूटूथ वायरलेसचं.
ते मी पण बोलू शकते ना हे. याच्यामध्ये छान असा माईक पण घेतला मी. म्हणलं जाऊ दे आता किती दिवस वाट बघणार, पैसे खूप खर्च होतात. पण फायनली ह्या 2 गोष्टी तर आल्या माझ्याकडे. आता बघू माझं सक्सेस कसं होतं आहे ते आणि कसं करता येईल. तर कारण की ह्याच याच्यामधून खूप पुढे जायचं आहे. खूप मनात विचार केलेले आहेत. ज्या काही गोष्टी नाही आहेत त्या सगळ्या मला करायच्या भेटल्या आहेत. आहेत. सो थँक्यू सो मच, थँक्यू युनिवर्स की ज्या ज्या गोष्टींसाठी मी थांबले तर एवढा डिले का आणि कशासाठी झाला. जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं ह्याच कारणाचा विचार करून मी हे केलेलं आहे. आता बघू ते आल्यानंतर आपण मी तुम्हाला दाखवेन माझी रिंग लाईट कशी दिसते. पण बघूया आपण कसं आहे. बघू शकता इकडे रिंग लाईटचा जो उजेड येतोय तो अशा 3 लाईटमध्ये दिसणार आहे. आता किती आणि काय ह्याला स्टँडला बरोबर प्रॉपर लावल्याशिवाय जमणार नाही आहे. पण छान असं हे वाटतंय, असं यायला पाहिजे. अजून दाखवते दुसरी लाईट ही बघा. ठीक आहे, आणखीन एक ही ब्लू लाईट. कमी जास्त करू शकतो. वाव, ही नाही. ही एक लाईट. वाव, ग्रेट. Right. सो ही बघा गाईज, ही माझी रिंग लाईट आहे इकडे. त्याचा स्टँड नाही अजून नाही केलेलं आहे. मी जस्ट एक दाखवण्यासाठी तुमच्या बरोबर शेअर करते. सो ही माझी रिंग लाईट आहे. आता मी मोबाईलला कनेक्ट केली होती ती आणि अशा प्रकारे माझी रिंग लाईट आलेली आहे. सो व्लॉग मी इथे स्टॉप करते आणि भेटू आपण नवीन अशा एका दुसऱ्या व्लॉगमध्ये. केस ना खूपच खराब झाले यार, केअरिंगच नाही केले, नुसती वरती बांधून बांधून पूर्ण त्याचा ना काकूबाईंसारखं हे झालं. सो असो तर ही लाईट आणि माझा व्लॉग डोळ्यांमध्ये बघा कसं. मला ना पहिला ना आणखीन एक गोष्ट शेअर करायला आवडेल मला तुमच्याबरोबर. हे डोळ्यामध्ये पण असं गोल गोल येते, सर्कल दिसतं. तर मी म्हणायचे अरे बाकीचे सगळेजण व्हिडिओ बनवतात, माझ्या डोळ्यामध्ये तर सर्कल येत नाही, ह्यांच्याच डोळ्यामध्ये कसं काय येतं. ते फायनली मला आज त्याचं ना गुपित कळलं. ते म्हणजे ही रिंग लाईट आहे, ह्याच्यामुळे ते ना असं गोलवाला डोळ्यात दिसतं. तर हेच मेन कारण आहे. सो तुला पाहिजे. हां, अरे तू घेतच नाही, मला खेळायचं. सो त्याच्यामुळे ठीक आहे. सो ही बघा आमची रिंग लाईट. माझ्याकडे हा जुनावाला ना हे होता माझ्याकडे स्टँड, बरं झालं नाही घेतला ते. आता हे आमचे मिस्टर, माझे कारभारी कनेक्ट करून देतात. बघू आता किती कसं यश येत आहे ते फायनली. नाही होतंय. हे तर सेमच वाटते.